आता वाहणार विकासाचा वारा. माझ्या काका तुर माझी काकी तू ग. ईश्वरपूर मतदारसंघातून आता वाहणार विकासाचा वारा. विश्वनाथ बापूंना निवडून आणू सर्वसामान्याचा नारा. जी माझे आजी तू ग माझे आजा तुर. ईश्वरपूर मतदारसंघातून बर का, ईश्वरपूर मतदारसंघातून आता वाहणार विकासाचा वारा. मनसूरबाईला निवडून आणू सर्वसामान्याचा नारा. जी माझे नागरिक तू माझ्या लोकांनो. ईश्वरपूर मतदारसंघातून बर का, ईश्वरपूर मतदारसंघातून आता वाहणार विकासाचा वारा. आणि ताताईंना निवडून आणू सर्वसामान्याचा नारा. जी माझे दादा तुर माझी ताई तू ग. आपल्या उमेदवाराला निवडून आणायला बर का, आपल्या उमेदवाराला निवडून आणायला दुआ तुमचा असावा. दुआ तुमचा असावा. आपल्या उमेदवाराला निवडून आणा बर का. दुआ तुमचा असावा. दुआ तुमचा असावा. नुसतंच बोलणार वय वय म्हणणार कोणा शिरवण नसावा. जी माझा दादा तुर माझी ताई तू ग. सर्वसामान्याचे प्रश्न सोडवणारा, गरिबीची जाण असणारा. अहो आता तुम्ही लय काय काय बोलायला लागलायसा. सर्वसामान्याचे प्रश्न सोडवणारा आणि जाण असणारा. बरोबर 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 का नाही. आता मी येता नाही का नाही ईश्वरपूर. आता मी येता नाही का माणसाला विचारलं दादा या गावाचं नाव काय बरं, तर त्यांनी काय म्हणलं, काय म्हणलं. अहो या गावाचं नाव इस्लामपूर. आणि तुम्ही मला काय फोनवर सांगितलं होतं, ईश्वरपूर सांगितलं होतं का नाही. बरोबर. हा मग मी म्हणलं त्यासनी अहो इस्लामपूर नव्हे तर आमच्या माणसं आमच्या सरकारनं त्याचं नाव बदललेलं आहे. आमच्या सरकारने केलेलं आहे ईश्वरपूर. निस्तेत ईश्वरपूर नव्हे तर उरून ईश्वरपूर. बरोबर बरोबर. बरं ते झालं. आणि आता येतं ना अहो एवढं खड्डा रस्त्यात. माझं कामांडाचं मुख घायला आलं बघा. काय बोलताय. हो अहो काय इकडे सोय नाही काय नाही बघा. अहो रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हतं मला. मग कसं आला. बरोबर आहे का नाही. अहो आलो आता कसं तरी इथं हे रस्ता बघा कसा आहे. झालाय का विकास. नाही नाही झालाय का नाही. नाही. आता तुमच्या अशा ओळखीचा कोण आहे का ज्याला आपण निवडून द्यायचं तो आपला विकास करणार. हाय ना हाय ना. कोण आहे कोण आहे. आपले विश्वनाथ बापू. होय म्हणजे आपले विश्वनाथ बापू डांगे. बरोबर बर बरोबर. बर बर. तुम्हाला सांगतो हा मनसूर भाई आहेत आपले होय. आणि ताता आहेत आपल्या. बर बर. त्यांनाच निवडून द्यायचं. हा पण विकास काय काय होणार ते सांगा की जरा. विकास हा आता बघा त्यांना निवडून द्या. पहिली वाहतुकीची समस्या. होय वाहतुकीसाठी आपल्याला भागात रिंग रोड तयार करणार. काय करणार. रिंग रोड. वा 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 वा. म्हणजे मी रिंग रोड ने येणार. हा म्हणजे काय मोठ्या गाड्यावरनं बरोबर खाली गाड्या खाल्लं हा म्हणजे आम्हाला काही ताप होणार नाही का हाती आला? ताप होणार नाही मोठ्या गाड्यावरनं आणि बारक्या गाड्या खालनं. बर बर. त्यासाठी तुम्हाला सांगतो हा. ट्रॉफिक होणार होय. चौकात चौकातनी. त्यासाठी चौकात सिग्नल बसवणार. काय 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 चौकात सिग्नल. सिग्नल. वा 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 वा. बरोबर. म्हणजे चांगला विकास होणार आहे की म्हणा. आणि गाड्या एकमेकाला अडथळा होणे व्यवस्थित लागाव त्यासाठी जागोजागी पार्किंग पण करणार आहेत बापू. जागोजागी पार्किंग हा. पण. हा. बर 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 बर. आणि कोण करणार आहे सर्व महायुतीचे उमेदवार. वा 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 वा. आणि तेवढं नव आता तुम्ही लय काय काय बोलताय जरा दुसऱ्यांचं पण ऐकू दे की मला. थांबा मला हा. थोडं आता एवढं सांगितलं एवढे विकास करणार आहेत आपले हा. बापू त्यांच्यासाठी थोडं मी सांगतो 2 शब्द. बोला बोला. आपल्या गावच्या विकासासाठी
आपल्या गावच्या विकासासाठी होऊया एक विचार नेक आता हा निर्णय घ्यायचा आता हा निर्णय घ्यायचा आता हा निर्णय घ्यायचा कमळ निवडून द्यायचा कमळ निवडून द्यायचा कमळ निवडून द्यायचा विश्वनाथ बापू माणूस हक्काचा ओ जी जी विश्वनाथ बापूला का हक्काचा जी 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 मनसुरबाई माणूस हक्काचा ओ जी जी मनसूर भाऊनी हक्काचा जी 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 आणि ताताई माणूस हक्काची ओ जी जी आणि ताताई माणूस हक्काची ओ जी 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 मंडळी, येत्या 2 तारखेला आपल्या जवळच्या मतदान केंद्रात जायचं आहे हा. आणि महायुतीचे उमेदवार त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आपण किती तारखेला मतदान केंद्रात जायचं ते सांगा बरं 2 तारखेला किती तारखेला 2 तारखेला म्हणतो 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं जायचं बरं का जायचं 2 जायचं तारखेला मतदान केंद्रात जायचं कमळ पाहून पुढचं बटन दाबायचं 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं कमळ पाहून पुढचं टण दाबायचं 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं कमळ पाहून पुढचं बटन दाबायचं 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं कमळ पाहून पुढचं बटन दाबायचं 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं कमळ पाहून पुढचं बटन दाबायचं 2 तारखेला मतदान केंद्रात जायचं कमळ पाहून पुढचं